नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर नेक्स्ट मिनी व्लॉग. आणि आज आम्ही सेलिब्रेट करत आहोत मोरया मित्रमंडळ आयोजित गणपती विसर्जन सोहळा. यावर्षी आमच्या मंडळाला 20 वर्ष पूर्ण झाल्याने सगळेजण खूप उत्साहित होते. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर पुढचे काही दिवस अगदी जल्लोषात जातात. रोज न भेटणारे लोकही एकत्र येऊन हा उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा करतात. थोडक्यात काय तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव ज्या हेतूने सुरू केला होता तो हेतू आजही सार्थकी ठरत आहे. रोज संध्याकाळी टीव्ही समोर बसणारे आम्ही मुले या 10 दिवसात खाली यायचो, बाप्पाची आरती करायचो, कार्यकर्त्यांनी ठरवलेले छान छान खेळ खेळायचो, मन भरून असायचो, रोज गोडगोड प्रसाद खायचो. आणि यावर्षी नवीन काय तर चक्क आम्ही हरिपाठ देखील ऐकला. हे 10 दिवस कसे गेले कोणाला कळलेच नाही. पण आज शेवटी तो दिवस उजाडला, तो म्हणजे विसर्जनाचा. विसर्जन म्हणलं की मन थोडंसं नाराज होतंच, पण बाप्पाचे जसे स्वागत केले तसे निरोपही देणे महत्त्वाचे असते. तर बायकांनी येथे फुगड्या घातल्या आणि दुसरीकडे छोट्यांनी फ्लिप्स मारून सगळ्यांना अट्रॅक्ट केले. आणि हे पहा, आमचा क्यूट दक्ष विथ क्यूट बाप्पा. मिरवणूक संपली आणि आम्ही बाप्पाला घेऊन निघालो नदीवरती. जाताना खूप एन्जॉय केला. पोहोचताच बाप्पाची आरती केली. आरती करताना सर्वांच्याच नजरेत दिसत होते की ही यावर्षीची शेवटची आरती आहे. आणि पण म्हणूनच ही आरती तेवढीच जोरदार झाली. या वर्षीचे बाप्पाचे विसर्जन तर झालेच, पण पुढच्या वर्षी बाप्पाची येण्याची आतुरता तेवढीच राहील. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. येथेच आपल्या व्लॉगचा एंड होत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा.